गोपाल कुमाई रखुमा गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमाई जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार 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 भगवान की कृष्ण भगवान की तवती पालथी दुधानी म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे तयाविन नाशी नोहे दुसऱ्या ऐशी म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुना आणला म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन उतरे चरणा कंताजिया उतरे चरण कंताजिया उतरे चरण कंताजिया जय उपादाने कथे साविता उपादाने कथे साविता उपादाने कथे साविता उपादाने कथे साविता सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. विठ्ठल 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 शबरीनां कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता रायिर्नाम यस्य तन्नमामि किशनगिरिं. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. 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 नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम 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 नमो महाराज सकल संत जे का सर्वदा कृपावंत स्वानंदे वचने विनवीत संतप्त जना. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, भगवान दत्त जन्म महोत्सवाच्या निमित्ताने श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांचा कृपाशीर्वाद घेऊन यांनीच दाखवलेल्या मार्गाने हा दत्त जयंती महोत्सव गेल्या 7 दिवसापासून 8 दिवसापासून इथं उपस्थित असलेले सर्व वारकरी बांधव, भगवतप्रेमी बांधव, माता भगिनी, उपस्थित सर्व पूजनीय संत मंडळी, गायक, वादक, सर्व मान्यवर, आज मुद्दामून उपस्थित असलेले परमपूजनीय श्री भगवानजी शास्त्री महाराज, श्री अतुलजी महाराज आणि इतर सर्व मान्यवर, गेल्या 8 दिवसापासून आपण हा भक्तिसुखाचा आनंद उपभोगून राहिलो. शेवटी जीवनामध्ये खरं भक्ती हेच सार आहे. भक्तीमध्ये आपलं अंतःकरण अतिशय विलीन होऊन जातं. त्यामध्ये पण भक्ती आणि ज्ञानोत्तर प्रेम भक्ती हे संतांनी आपल्याला सांगितलेले आहे. भक्ती करायची पण त्याच्यात दांभिकता नसावी म्हणून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर जे केलं जाते याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तयाती मी माथा मुकुट करी. भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात हे सर्व जाणून जो भक्ती करतो त्याला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो, डोक्यावर घेत असतो. आणि हे सर्व भक्ती सद्गुरू बाबांनी साध्य केली होती. ते जरी एखाद्या वेदविद्यालयामध्ये कुठल्या संस्थेमध्ये शिकायला नव्हते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. लिहिता वाचना आल्यानंतर मनुष्य पदवीधर होऊ शकतो, एका शब्दाचे हजारो अर्थ सांगू शकतो. पण जीवन अर्थरूप, जीवन भगवत स्वरूप करण्याकरता त्याला ईश्वरी कृपा, श्रीगुरूची कृपा आणि अंतःकरणातली आत्यंतिक तळमळ. बाबा कुठं जरी नाही गेले तरी जे वेदशास्त्राने सांगितलं तेच आपल्याला सर्वांना सांगत होते.
त्यांच्याकडे असा सत्संग नव्हता. आता आमचा समोर थाटमाट असते, भालदार चौपदार बिशायत सगळं गाणारे वाजवणारे साऊंड सिस्टीम. बाबाचं काहीच नव्हतं तसं. पण ज्याच्या घरी जाते तिथं सगळं सार सांगत राहायचं आणि त्या सगळ्या भक्तांचं जीवन उज्ज्वल करत होतं. परिसरातले जेवढे आपल्या गावातले भाग्यवान मंडळी आहेत की त्यांनी बाबांचा सहवास त्या पूर्वजांनी, फार थोडी माणसं आली, जवळजवळ गेलेलीच आहेत. साध्या साध्या गोष्टी बाबांनी आपल्याला सांगितल्या. म्हणून ज्ञानोबा लिहितात, तो बोलले ते तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणू येती वेद, सदैव सच्चिदानंद का न व्हावा. ते सच्चिदानंद स्वरूप झालेले आहे. वेदातून बोलल्यानंतर फक्त नाथबाबा सांगतात, वेदाचा तो अर्थ वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगित. वेदार्थ कळला पाहिजे, पण वेदाने काही बाकीचं काही मिळालं पाहिजे असं सांगितलेलं नाही. म्हणून तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात, वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठाव. तुकोबारायांची वाणी जी आहे गाथा, त्याला आपण पंचमवेद म्हणतो. परवा आपण ऐकलं कीर्तनामध्ये की तुकोबारायांचे शब्द, तुकोबारायांचा गाथा हा भगवंताच्या अंतःकरणातून जो प्रेमप्रवाह प्रसारित झाला त्याच्यातले हे सगळे शब्द आहेत आणि ते शब्द आपलं कल्याण करत असतात. बऱ्याच वेळेस माणसाला लिहितात, परंतु लिहिल्यानंतर सार थोडंफार असते काहीतरी. पण संतांचं वाङ्मय हे त्याचं जेवढं आपण चिंतन कराल तेवढं. आता शास्त्री महाराज आहेत, सगळी मोठी मोठी मंडळी आहे. आज सांगितलं की उद्या त्याचा वेगळाच भाव प्रकट होत असतो. एकाच्या मुखातून ऐकलं, आणखीन 10 जणांच्या मुखातून जरी ऐकलं तरी त्याचा वेगळाच भाव प्रकट होत असतो. आणि ही सर्व शक्ती भक्ती बाबांना भगवान दत्तात्रयाने प्रदान केली होती. इथं दत्तात्रयाचं स्थान असावं, बाबांचा अट्टहास असा आहे. स्वतःच्या मुलाकरता वडील खूप कष्ट करत असतात, पण मुलांनी जाणीव ठेवून त्या वडिलांच्या कष्टाचे विचार करत राहणं हेही महत्त्वाचं असतं. पण त्यांनी कष्ट केले, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. हे तुमच्या आमच्याकरता बाबांनी करून ठेवलं. वन फिरत होते सगळं, या वस्तीवरून त्या वस्तीवर स्वतःच्या पिशव्या काठीत घालायचे आणि तसेच चालत राहायचे. ही जागा खूप खास खडगे, याचं वर्णन ज्यांनी पाहिले असेल त्याच्या लक्षात येईल. हे सगळं जे आपल्याला दिसतं हे सगळं बाबांच्या तपश्चर्येचे फळ आहे. तुम्ही आपण निमित्त मात्र आहोत. जे जे घडते ते त्यांच्या कृपाशीर्वादाने, दिसते त्यांच्या कृपाशीर्वादाने. आणि थोडं काही अधिक कमी अधिक जर झालं तर सोन्याची द्वारका का मुळाली तर शुंद उपसुंदीमुळे बुडाली. रावणाची लंका का जळाली तर आंतरिक उर्मीमुळे बुडाली. म्हणून संतांनी जे आपल्याला जे करून ठेवलं, ज्या सायासाने, ज्या कष्टाने, त्याची आपण शेवटच्या श्वासापर्यंत जाणीव ठेवून त्यांनी मार्ग दाखवून गेलेल्या मार्गाने चालणं. म्हणून त्यांचा जो मार्ग आहे भगवान दत्त जन्म महोत्सव, ह्या दत्त जन्म महोत्सवामध्ये तुम्ही आपण सर्व मंडळी सहभागी झालेले आहोत. इथे जे आलेली सगळी मंडळी आहेत एवढी अंतःकरणापासून कामं केली. स्वच्छता मंडळ आहे त्यांनाच माहीत आहे, संडाससुद्धा त्यांनी हाताने काढून टाकलेला आहे. एवढा परिसर आहे, कुठं काडी नाही, कुठं काही अस्वच्छ आपल्याला दिसत नाही. हे सर्व स्वच्छता, महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल आणि शाळेचे विद्यार्थी असतील, या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. रक्षक मंडळी असतील, गायक वादक, हे सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही म्हणता असं कसं काय उलटं चाललं कीर्तन म्हणजे, कधी कधी का शेवटच्याला पहिला म्हटलं तरी पुन्हा मागच्याला शेवट येतच असतं. सगळ्यांनी खूप खूप कामं केलेत. स्वयंपाक करणारं आमचं धामरीचं मंडळ, वीज खात्याचं मंडळ, पोलीस खातं. आता साहेबांनी तर स्वतः एवढं रात्रंदिवस पाटील साहेबांनी
एवढे कष्ट घेतले, रात्री 2 वाजता वांग वांग करत गाडी फिरत, नुसतं गाडीत नाही तर पायी चक्कर मारायचं. त्याच्यामुळे यावेळेस काय आपल्याला फार काही कुठंच अडचण आलेली दिसली नाही. सर्वांनी एवढेच कामं केलेत. लाईटचं काम असेल, ज्यांची ज्यांची जी जी सेवा असेल ते, त्याच्यात फक्त सगळ्यात कुच्चर आम्ही काडीनं औषध लावणार, स्वतः काम करणारे आपण आहात. हे माऊलीने एक ओवी लिहिली, अगा नगर हे राय केले, तया म्हणण्यास साचक पण आले, एरवी काय पाहत शिनले रायाचे हात. आता माणसं येतात उगं खोट्या मोठेपणामुळं कधी कधी नावं घेत असतात, परंतु हे करणारे कोणीच नाही, करणारे आपण आहात, उपभोग घेणारे आपणच आहात. आम्ही निमित्त मात्र आहोत, आज असेल उद्या नसेल, म्हणून आपण कधीतरी जातोच ना. जो मनुष्य जन्माला आला तो केव्हा तरी, जो ज्याचा बँड वाजला त्याला गावठी शब्द आहे, बोंबल बांजा म्हणजे रडावंच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. आणि निसर्गाच्या नियमामध्ये या बाबांच्या सोबत जी भक्ती मंडळी भक्त मंडळी राहत होती, ते पाहता पाहता नजरेआड गेले. त्याप्रमाणे आपणही त्यांचा मागोवा घेत कधीतरी जाणारच आहोत. फक्त एकच आहे, पाठीमागून आपल्या वाडवडिलांनी आपल्याला हा जो ठेवा दिलेला आहे, हा जसाच्या तसा आणि ज्या पद्धतीने बाबाने दिला त्या पद्धतीनेच आपण आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याप्रमाणे या श्रद्धेने आपण हे सर्वांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि त्या कामाचं सर्व फल यश बाबा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने रोज कीर्तन यज्ञ नामजपाचं राहिलं बोलायचं. नामजपाचं जवळजवळ किती 40 का किती गावं आहेत. ह्या सगळ्या गावाने रात्रंदिवस राम कृष्ण हरी, इकडं यज्ञ तिकडे नाम यज्ञ. आमचे गणेश गुरु असतील त्यांचे सर्व सहकारी, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अंतर पडू देता कामा नये. वेदाने जे जे सांगितलं तेही केलं पाहिजे आणि संतांनी वेदाचा आधार घेऊनच जे सांगितलं तेही आपण बडकट धरलं पाहिजे. दोन्हीचा विचार आपल्या ज्ञानोबा तुकोबारायाने आपल्या संप्रदायाने केलेला आहे आणि तोच आधार घेऊन आपण हे सगळे वाटचाल करून राहतो. रोज आपले सर्व पूजनीय वंदनीय संत मंडळी येऊन आपल्याला सुविचार दिलेले आहेत आणि त्या सुविचारातून आपलं जीवन त्यांनी उज्ज्वल केलं. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की ठराविक विषय असतो आणि काल्याच्या कीर्तनामध्ये माणसाचं अर्ध लक्ष कीर्तनात आणि अर्ध घरी असते. कधी आवडते कोण असतं. येतानाच पिशव्या भरून आले माणसं सगळे. फक्त जाताना तुमची घेऊन जा, दुसऱ्याची नेऊ नका एवढा करा. एक जण तर एवढ्या गडबडीत निघाला, एसटीत गेल्यानंतर 10 किलोमीटर गाडी गेली. अरे पिशवी राहिली कुठं देवगडला, मग घेऊन ये. नाही जाऊ दे म्हणे. आता म्हणजे मनुष्य जिथून आला तिथं जाण्याची एवढी ओढ लागते, नुकसान झाली तरी चालेल, पण आपण विसरून जातो आपण मूळ आपल्या घरातून आलो नाही. हे 20, 25, 40, 50 वर्षाचं घर आहे आपलं. पण ज्ञानदेवा घर चिदानंदी, ज्या परमात्म्यापासून आपण जीवदशेला आलो त्याच्याकडेच आपल्याला पुन्हा जायचं आहे. म्हणून हा सत्संग असतो. 40, 50, 60, 70 वर्षे ज्या घरामध्ये राहतात त्या घराची एवढी ओढ लागते माणसाला. खाणं पिणं नको वाटते, बाकीचं काही नको वाटतं. आपलं मूळ घर जे आहे त्या मूळ घराची अशीच आपल्याला ओढ लागली पाहिजे. आम्ही आलो होतो एक निमित्त मात्र. ईश्वराने आमच्याकडे जे काम दिलं ते काम आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि काम संपल्यानंतर राहणं म्हणजे हे सगळ्यात माणसाच्या घुसखोरी म्हणतो ना. आता आपले राष्ट्रपती वगैरे बदलतात, शपथविधी झाला की त्या अगोदरच बॅगा भरून बाहेर काढतात. का पुन्हा जातात पहिले राष्ट्रपती माझी खुर्ची आणि तुम्ही तिकडे व्हा म्हणून. नियमच आहे हा. हे सगळं आपण लक्ष घेऊन आपल्याला हे सर्व काम करायचं आहे. आणि जे करायचं आहे ते राष्ट्रहिताचं असावं, समाजहिताचं असावं आणि समाजाच्या सुखाच्या उत्थानाचं असावं.
केवळ हे माझ्याकरता आहे आणि माझ्या असं या जखमीचा वापर करू नये असं जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये सर्वांना आनंद प्राप्त होत नाही. आणि हा आनंद आपल्याला प्राप्त होण्याकरता सत्संगाचं कीर्तन भजन प्रवचन हे हा सत्संगच आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गाथ्याचं पारायण असेल, ह्या सत्संगामधून आपल्याला हा सगळं उलगडा होत असतो. म्हणून आमच्या पूजनीय संतांनी आपल्याला चांगल्या प्रकारचे सुविचार दिलेत आणि आज आपण सर्वांनी मिळून काल्याचं कीर्तन करून राहिलो. काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, गोकुळी दारू भवता करीते, दारू भवता करीते. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, गोकुळी दारू भवता करीते. अधिकारी बोट दाखवलं महाराजांनी, ते चरित्र उच्चारायचं. भगवंताचं चरित्र अगम्य अगाध आहे. किती लिहा किती सांगा तरी ते कमीच पडते. लिहिणं, वाचणं, बोलणं याला सुद्धा लाईन असणं महत्त्वाचं आहे. बगैर लाईननं काही जर केलं तर ते स्वतःलाही त्रास, दुसऱ्यालाही त्रास. म्हणून भगवंताचं चरित्र अगाध आहे. असेच गिरे समस्यात कज्जलम सिंधू पात्रे. समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, वृक्ष जेवढ्यात त्याची लेखणी केली, लिहिण्याकरता सरस्वती माता. तदपि तव गुणानाम ईशपारन नयाती. तरी सुद्धा त्याच्या गुणाचं वर्णन होत नाही, म्हणून अगाध आहे. मग अगाध आहे म्हणून काय आपल्याला वापर करता येत नाही. समुद्रात पाणी किती आहे? भरपूर पाणी आहे. आता आपण सांगत होतो, आम्ही सांगत होतो कीर्तनात, समुद्राची खोली कळत नाही. पण आता समुद्राची खोली कळायला लागली, आतून रस्ते व्हायला लागले. हे सगळं होत राहत. यावानर्थ उदपाने सर्वतच संप्लुतो दके, तावान सर्वेषु वेदेषु. समुद्रामध्ये पाणी भरपूर आहे, पण आपल्याला जेवढी गरज आहे नदीत पाणी भरपूर आहे. आता आपल्या प्रवरामध्ये पाणी भरपूर आहे, म्हणून काय सगळंच घेऊन जायचं काय? जेवढं लागते तेवढं ओंजळीने घ्या. म्हणून भगवंताचं चरित्र अगाध आहे. जे जे आपल्याला घेण्यासारखं असेल ते घेतलं पाहिजे. म्हणून महाराजांनी बोट दाखवलं ते चरित्र. ते म्हणजे कोणतं? गोकुळामध्ये गोप गोपीसोबत केलेलं. अगम्य करण्यास कठीण आहे. मानवी बुद्धीच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण पाहतो आता पाण्यातून रेल्वे तयार झाली, आकाशातून विमानं झालेत, आणखीन काय की आता बटन दाबलं की माणूसच फक्त आता या देशातून त्या देशात जायचं राहिला, जाईन काही दिवसांनी. पण ह्याचं सगळं सूत्र पंचतत्व तर ईश्वरानेच निर्माण केलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तुम्ही आपण जेवढं बसलं, गाड्या नवीन निघाले, माणसाला असे आवड त्याचं महत्त्व वाटते. नवीन निघाली. आता देवाने किती मॉडेल केले तुम्हाला विचार केला तरी सांगता येणार नाही. उडणाऱ्या आहेत, पाण्यात पोहणाऱ्या आहेत, बारीक आहेत, दुर्बिणने दिसत नाहीत अशी आहेत. त्याचे पाय केवढे असतील, काय खात असतील, काय करत असतील. हे सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केली. कधीतरी आपल्या ध्यानात येते का? मानवाने असा आहे, मुलगा एखादा कामाला लागला, त्याने नवीनच पैसे कमवून आणले, 2-4 हजार आणले. आई वडील सुद्धा 10 माणसाला सांगतात, माझ्या मुलाने 5,000 आणले. कामाला लागला आणि मुलगा तर रोज सांगते मी आणले. अरे बाबा, तुझ्यापेक्षा 5,000 नाही 50 लाख तुझ्या वडिलांनी तुझ्याकरता खर्च केले. पण वडिलांनी म्हटलं का कधी? नवीन आलं की त्याचं आपल्याला भूषण असतं. तसं मानवी कृतीने जे जे निर्माण होत राहील त्याचं भूषण आहेच.
पण ईश्वराने हा मनुष्य निर्माण केला, कुठली कंपनी आहे, कुठं आहे, काय आहे, लहान मशीन मोठी होत राहते असं तर काही कोणी निर्माण केलं नाही. मोठी मशीन असेल तर मोठे पार्ट, लहान असेल तर लहान पार्ट. पण लहान पार्ट जे मोठे पार्ट होतात, बाहेरून कुठं कधी काही आयात करावी लागत नाही. हे कसं त्यांनी नियोजन केलं. भगवंताचं चरित्र हे अगाध अगम्य आहे. म्हणून संतांनी सांगितलं, फक्त गोकुळामध्ये जे चरित्र केलं, गोकुळ सोडून जे चरित्र केलं ते आचरणीय आहे, आणि गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते उच्चारणीय आहे. भ्रम होऊ नये माणसाचा. आणि त्या एकदा भ्रम झाला की मग खालचं वर दिसत असतं. नवीनच मनुष्य एखादा देवगडला आला लांबून, दर्शनाला गेला न बाहेर आला, का म्हणलं इथं कसं काय देवगडला उलटंच आहे, काय आहे, इकडं पश्चिमेकडून सूर्य निघाला. तो म्हणतो नाही हो, एक पूर्व दिशाने. वा वा, तुम्ही म्हणला तर. आता 10-5 माणसं गोळा झाली. ते म्हणलं काय म्हणतात हे? म्हणले यांचं म्हणणं आहे इथं उलटं कसं काय, पश्चिमेकडे सूर्य उगवला. मग सगळे म्हणतात बाबा पूर्वेकडे आहे ना. ते म्हणले तुम्ही जरी म्हणत असलं तरी मला पटत नाही. भ्रम झाली या माणसा. काय पुढं? विठ्ठला विठ्ठला ते सापाबद्दलची ओवी आहे. पण हे ज्याला भ्रम पडला ना, तर त्याला पूर्व पश्चिम ते थोडं लक्षात येऊन राहिलं नाही. पण ज्याला भ्रम पडला त्याला कितीही समजून सांगितलं की बाबा ही पूर्व दिशा आहे, तर तो ऐकतच नाही. एकाने फार त्याची मानगुटी धरली. तो म्हणे काही करा पण मला कसं पटल, कारण त्याला एवढा भ्रम झालेला आहे की हे पूर्व दिशा नाही, पश्चिम दिशा आहे. मग भ्रम पडल्यानंतर माणसाला दिशा कळत नाही. एकदा बरेच वर्षाचा आठवण आली. आमचं हे नशिराबाद गाव आहे भुसावळच्या जवळ. आमचे महाराज होते गुरुवर्य श्रीराम महाराज. दिंडी चालली होती आमची त्र्यंबकेश्वराला. एक आमचा वारकरी संडासला गेला आणि त्याला भ्रम पडला येताना. ज्या दिशेने गेला त्या दिशे उलटी वाटायला लागली, उलट्या दिशेने गेला. फार दिंडी निघायच्या टाईमला अमुक कुठं आहे, अमुक कुठं आहे, तो पण त्यानं इकडे तरी यायला पाहिजे, चाललं पुढच्या गावाला. मग कोणीतरी सायकलवाला आला, बाबा कुठं आहे. मग त्याने सांगितलं आमची दिंडी. म्हणली दिंडी तर मागे राहिली. पण तो घेऊन आला तेच. म्हणजे कितीही मनुष्य सांगणारे असले तर भ्रम पडलेल्या माणसाला सांगणंच उचित नाही. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे. भ्रमले चावळे तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे. तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे, तैसे उचित न कळे. भ्रम पडलेल्या माणसाला दिशा दाखवणं उचित नाही. आततायी अज्ञानी माणसाला योग्य मार्गदर्शन करणं उचित नाही. जो ऐकते त्याला सांगितलं तर त्याचा फायदा आहे. म्हणून भगवंताचं चरित्र अगम्य आहे, कळण्यास कठीण आहे. भ्रम निर्माण होऊ शकतो. हे असं कसं ना, आम्ही केलं तर काय बिघडते. म्हणून संतांनी सांगितलं, तुकोबारांनी सांगितलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर असा नेमच आहे, जिथं देव आहे तिथं आनंद आहे, आणि जिथं देव नाही तिथं नेहमी करता खदखदच असते. म्हणून देव कशाने, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ आहे तेथे. बस ठला विठाला. देव आणायचा असेल, कायम तिथं वास्तविक ठेवायचं असेल तर आपल्याला स्वतःचं चित्त निर्मळ स्वच्छ केलं पाहिजे. भगवान तिथून कधी जात नाही. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झालेत आणि गोकुळामध्ये आनंदी आनंद. गोकुळ
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंत आला नाही, मोजमापच नाही. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गुढी उभारल्या तोरण बांधले सडा समार्जन सगळं चालू आहे. कथा कीर्तन सगळीकडे आनंद, आणि हा आनंद काही महिनेपर्यंत गोकुळाशी गोपिकांनी उपभोगला. आता भगवान लहानाचे मोठे झाले, पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये राहायला लागले. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून, संगती दोन प्रकारची असते. एक संगती ईश्वरापर्यंत नेते, उद्धार करते, आणि एक पतनाला नाही. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा सेवावे संत संग. अधमाची संगती पतनाला नेत असते, संतांची संगती आपला उद्धार करत असते. आता उद्धार शब्द सहकार क्षेत्रात आहे, विना सहकार नाही उद्धार. उद्धार इथं फक्त बाह्य प्रक्रियेला सांगितलेलं आहे, बाकीची सुधारणा. परंतु सुविचाराने जीवन घडवणं, सदाचाराने जीवन जगणं हाच खरा उद्धार आहे. तुझं ते तुझं, माझं ते माझं, सर्वांचंच तुझ्यासह माझंच कल्याण व्हावं अशी भावना ठेवणं हाच खरा उद्धार आहे. जन्म मरणाराचं येरझार चुकवणं तर हे आपण नेहमीच ऐकतो. किंबहुना येरझारी चिरा पडे, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. मोठा दगड जसा पडला रस्त्यावर अशा प्रकारे हे येरझार जर संपवायची असेल तर आपल्याला सत्संगच केला पाहिजे, आणि तो देवाच्या किंवा संतांच्या सान्निध्यात करणं महत्त्वाचं आहे. बरेच माणसं यात्रेला जातात, संतांच्या संगती केलं म्हणजे सकाळी मग काकडा करा, हरिपाठ करा, सगळं असतं. आणि स्वतंत्र जर गेले तर मग तिकडून दोघं जण, इकडून दोघं जण, मध्ये एखादा माणूस बाजूला, दोघांच्या पायावर आपली चादर टाकली की चालले पत्ते खेळत. आणि मग तो राड म्हणतं, पंढरपूर आलं का पंढरपूर? ज्याचे खिसे रिकामे झाले त्याच्या लक्षात येते आलं, पण बाकीच्याला कळतच नाही आलं ते. आपल्या आवडीने देवाकडे जाणं याच्यात आपला फायदा नाही. संतांनी सांगितलं त्या पथ्याने करणं, त्यांच्यासोबत जाण्यात आपला हा आनंद असतो. नाही तर बऱ्याच वेळा आता शास्त्री महाराज आहे, सगळे आता म्हणजे अतुल महाराज आहे, बरं भाऊ तुम्ही चांगला आहे, पण आम्ही वैतागलो. मात्र हे माणसं यात्रेला घेऊन गेले का, घरी कोणी मंडळी बरं पाहत नाही, मुलगा परत पाहत नाही, पण तिथे शिटा थोडा जरी सरकला, तुझ्या बापाची जागा आहे, सरक तिकडे, याच्याकरता घर सोडलं काय? अरे थोडी सहानुभूती पाहिजे ना. त्या बसमध्ये काही सामान आणलं, याने काही घेतलेलंच नाही, पण त्याच्या बाजूला याचं काही सामान ठेवलं. म्हणलं आम्ही काय गाडीच्या वर टाकावं का, फेकून द्या, आमच्या जागेवरून काढा. जेवायला बसलं तरी ते हे खारटच आहे, तुरटच आहे. अरे राम 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 राम. जे सोहळ्याकरता आपण तीर्थयात्रेला चाललो तेच पुण्य त्या तीर्थयात्रेला. फार हाणाहाणी मारामारी फौजदारी करायपर्यंत सगळ्याचं नाही बघा तसं, पण आम्ही केलं आमच्यात. बाकीचे चांगले मंडळी आहेत, तुम्हाला चांगलं आहे बाबा. हे मग जेनो काम त्यानं करू, ज्याला येते त्यांनी करावं, आणि ज्याला येत नाही त्यांनी या पंचायतच पडू नये. ठला विठाला म्हणून ह्या चटकेतूनच आपल्याला देव प्राप्त करायचा असतं. हे तर चालूच राहणार. म्हणजे हे नाही करायचं ते नाही. डोंगरात जर गेलं तर डोंगरात का सुख आहे का, तिथेही माकडं तोडतात तुम्हाला. हे सगळं ईश्वराने एक अशी योजना निर्माण केली की याच्यात शिरून पहा, याच्यात शिरून पहा, तुम्हाला कोणत्या मार्गाने जाता येते आणि सगळे मार्ग तुम्हाला कसे सुलभ करता येतील. हे सगळं आपल्याला हे प्रशिक्षणच आहे. असं काही नाही बा प्रशिक्षण झालं शास्त्री झाले आणि पंडित झाले आणि बाकी संपलं, आता असं नाही. मरेपर्यंत प्रशिक्षण असतं, आणि हे प्रशिक्षण आपल्याला घ्यावंच लागतं.
म्हणजे कधी कधी प्रशिक्षण घेऊन सुद्धा मनुष्य नापास होत असतो. सगळेच काही पास होतात असं नाही, म्हणून जे पास होत असतील त्यांचं चांगलंच आहे. भगवंताचं चरित्र अगम्य अगाध आहे, म्हणून त्या गोकुळातल्या गोपिकाने आनंद महोत्सव काही महिने पार पाडला. आणि आता बाजूला गेलो आपण, गोपाळ आता लहानाचे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर भगवंताच्या संगतीत राहिले. इथून आपण संगतीचा परिणाम सांगत होतो. 2 प्रकारची संगती आहे. आता आपल्या इथे जे विद्यार्थी होते चांगलं होतं, त्याला तो पुण्याला राहत होता, विवेकानंद आश्रमामध्ये जात होता, त्याला आवड वाटली, MA झाला आणि त्याने मग घरी कोणालाच विचारलं नाही, नागपूरच्या आश्रमात गेला स्वामीची. असे कुठल्या कारणानिमित्त आम्ही नागपूरला गेलो, आम्हाला कळलं की हा इथं आहे म्हणून. मग तिथं गेल्यानंतर भेटलो त्याला, खूप मस्त त्या स्वामीने त्याला इतकं जवळ घेतलं, मस्त काम करायला लागला. त्याने निघताना सांगितलं, फक्त कृपा करून घरी सांगू नका मी कुठं आहो. म्हटलं आम्ही काही सांगणार नाही, पण तू चांगला राहा बाबा. काही निमित्ताने पुण्याला आला. पुन्हा तिथं महिनाभर त्याला राहणं घडलं. कोणाबरोबर तरी गोव्याला गेला आणि गोव्याला गेल्यानंतर तिथं काही दिवस राहिला. एवढा बिघडला की हेही करायला लागला आणि हेही करायला लागला. म्हणजे संतांच्या संगतीत राहून जर उरफाटी मात्रा लागली तर तोही सुद्धा त्रास होत असतो. म्हणून हे सगळं संतांच्या संगतीत वाढत्या वयाबरोबर, वाढत्या विचाराबरोबर आपलं श्रद्धेचं फाउंडेशन कायम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. भगवंताच्या सोबत आता देवाच्या संगतीमध्ये गोपाळांचा अतिशय आनंदात काळ चालला. भगवान म्हणायला लागले की गोपाळांनो, तुम्ही एक करा, आता खाण्यापिण्यात किती दिवस घालवायचे आपल्याला, किती जीवनाचं तुम्ही पदवीधर व्हा, काय गाडी घोडी बंगला काही दिवस असते ते. शेवटी याच्यातून आपल्याला मनही काढायचं आहे, वृत्ती काढायची असते. आणि ज्या भक्तिसुखामध्ये आनंद प्राप्त होतो ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. या पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्याला सांगितलं की गोपाळांनो, खाण्यापिण्यात किती दिवस घालता आपल्याला तर काहीतरी काम केलं पाहिजे. काय काम करायचं म्हणलं, आपल्याला राष्ट्रीय काम, धर्माचं काम करायचं. धर्माच्या 2 बाजू आहेत, एक राष्ट्रीय सेवा आणि एक धार्मिक सेवा. धर्मसत्ता आणि राजसत्ता दोन्ही ठराविक अंतराने चालवल्या पाहिजे. जर कमी अधिक झालं तरी रेल्वेचे डबे रुळावून सरकत असतात, पण ठराविक अंतर सोडून दोन्ही बाजू आपल्या पूर्वजांनी आतापर्यंत आणलेल्या आहेत. आपल्याला तशाच त्या घेऊन चालायच्या आहेत. म्हणजे काय करायचं म्हणले, आपल्याला धर्माचं काम करायचं. म्हणले बाबा धर्माचं काम, आणि ते काय स्वातंत्र्य थोडंच होतं की काही लिहा आणि काही बोला म्हणून, असं नाही. अरे म्हणले बाबा, त्या कंसाचं राज्य आहे आणि त्याला जर कळलं आपण हे सगळे करून राहतो, ते आपल्याला फासावर दिल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणले तसं नाही. संघटना जर मजबूत असली, संघटनेचा पक्ष झाला की थोडं बोटचिपी होत असते, कारण सगळं बोलता येत नाही. जर बोललं तर मतं कमी पडत असतात. पण केवळ राष्ट्राकरता, समाजाच्या उत्थानाकरता जी संघटना काम करते, कोणीही जरी सत्तेवर असलं तरी त्याचं मनगट धरता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे की हे करणं उचित आहे, हे केलं पाहिजे. म्हणजे संघटना मजबूत करा. म्हणले प्रभू ठीक आहे आपली संघटना, पण आपण लहान आहो ना, लहान माणसाने कसं काय करायचं. म्हणजे लहान असो का मोठा असो, संघटना मजबूत करायची. पण म्हणले कंसाच्या पुढे कसं जमवलं. राहिले यज्ञ मोडले कीर्तन, पळाले ब्राह्मण नाम जोपाय कीर्तन आहे. आणि आता तसं होणार नाही. म्हणून पाठवलं राजाने काहीतरी, देवगडला जेवढे कीर्तनात माणसं बसलेले असतील त्यांना तुरुंगात टाका. तुमच्या अगोदर आम्ही टाळ करायला विचार नाही, शास्त्री महाराज विचार इकडून पडत जाऊ पाठीमागून. पण त्यावेळचा काल असा होता, कुठं यज्ञ चालू असला माहिती पडलं की याचे दूध जायचे कंसाची, त्याची मोडतोड करायची, त्यांचा शिरच्छेद करायचा ब्राह्मणाचं. कोणी कीर्तन करत असेल तर त्या कीर्तनकाराचा शिरच्छेद करायचं.
आणि त्या यज्ञकुंडामध्ये गोमांस टाकायचं. नुसतंच आपण आपल्या मुस्लिम बांधवालाच बोलतो, पण आपली माणसं काय करतात थोडं डोकावून पहा ना. हे आपलेच पूरक आहेत म्हणून ते त्यांच्या पाय जास्ती चालतात. आपल्या माणसाने जर नाही, गो हत्या कोण करते? तुम्हीच गायी पाळता आणि तुम्हीच विकता, आणि त्यांना कशाला नाव ठेवता? त्यांना नाव ठेवून उपयोग नाही, ते चांगलेच आहेत, पण तुम्ही गाय पाळता आणि गाय विकता म्हणून त्यांना ते करतायत. पहिल्यांदा आपण काय करायचं ठरलं तर सिंहावलोकन केलं पाहिजे. आपण किती उंच आहोत, आपण काय करतो. त्या कंसाचा असा दरारा होता, शिरच्छेद करायचा, कोणाची बोलायची ताकद नाही. आता स्वातंत्र्यामध्ये लिहिता येते, सरकारवर केस करतात माणसं आता. त्यावेळेचा काळ तसा नव्हता. हम करे सो कायदा. आणि अशा प्रसंगामध्ये बाबा तू म्हणतो धर्माचं काम करायचं, आपल्याकडून नाही होणार. पण आता सांगणारे भगवान होते ना, पटवून दिले त्यांना म्हणले काय हरकत नाही, केलं पाहिजे आपण. मग आता संघटना तयार झाली आणि धर्माचं काम सुरू झालं. आणि एक 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 सगळे करत असताना कंसाच्या कानावर ह्या गोष्टी जशा जशा जात होत्या तसं तसं जाच होतच होता, त्रास होतच होता. आणि त्या त्रासाचा विचार न करताना ही यांची संघटना असे चांगल्या प्रकारचं काम करते. प्रभूने एक दिवस सांगितलं की गोपाळांनो, आता तुम्हाला चांगल्या प्रकारचं शक्तिशाली व्हायचं आहे, चांगली तब्येत झाली पाहिजे, व्यायाम करत जा. आणि व्यायाम केल्यानंतर दहीदूध खात, दहीदूध घेत जा. म्हणले प्रभू आमच्याकडे आहे दहीदूध, पण आमची आई आम्हाला देत नाही. आमच्या वडिलांनी जरी मागितलं ना, आता एवढे एवढे डोळे करते, एक प्लेटभर दूध दिलं तर रागा रागा अर्ध प्लेट खाली सांडते. आमची काय ताकद आहे मागायची. मग म्हणले असं करा, चोऱ्या करा. म्हणले चोरी करणं आम्हाला माहीत नाही. मग चला म्हणले माझ्या, हा मग तू जर असला तर येऊ आम्ही. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. माझ्या मागे या. ज्यावेळेस आपल्याला काही सुचत नसते त्यावेळेस ज्याला रस्ता माहिती त्याच्या मागे गेलं पाहिजे. देवगडला कधी नव्हत मनुष्य आला, त्याच्या लक्षात येईना. मग दुसरा म्हणतो कुठं जायचं मला? म्हणले देवगड. बरं बरं काय हरकत नाही, चाला माझ्याबरोबर चाला. मग ज्याला रस्ता माहिती आहे तो बरोबर घेऊन येत असतो. माहिती असलेला रस्ता जर माहिती असला स्वतंत्र गेला तर हरकत नाही. म्हणून आपण नेहमी करता देवाच्या किंवा संतांच्या मागे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या माझ्या मागे या. मागे चालणाऱ्यांना काही त्रास होत नाही. डब्याला काय त्रास आहे? इंजनला सगळं ओढावं लागतं. भगवान पुढं आणि सगळे गोपाळ पाठीमागे. घर पाहुनी एकांता, घर पाहुनी एकांताचे, नवविधान नवनीताचे. जे नविधा प्रकारची भक्ती करणारे जे भक्त आहेत असं घर पाहिलं. फार संपत्तीने युक्त असं नाही. आणि असं एकांतशील, एकांतातलं घर पडलेलं असते कधी कधी, पण त्या घरामध्ये सोन्याचे हांडे रवलेले असतात. ज्याला माहीत आहे तेच त्याचा उपभोग करून घेतात. इथं एकांतातलं घर आणि नवविधा प्रकारचं अंतःकरण ज्याचं असेल त्या भक्तीने नटलेलं त्याचं घर पाय. संतांचा एकांत वेगळा, भक्ताचा वेगळा, माणसाचा वेगळा. आता आपण डोंगरात गेला एखादा मनुष्य कोपी बांधून नाही तर कुठं आहे म्हणलं एकांतात आहो, कोणी येत नाही जात नाही. बरं, काही काही माणसं बंगल्यातच राहतात पण आपल्या घराचं ते दार बंद करतात आणि वर काहीतरी कारण घडलं म्हणून वर दोर बांधतात आणि फाशी घेतात. तो एकांताच आहे. म्हणजे एकांतात जाऊन माणसं फाशी घेतात, एकांतात जाऊन माणसं आपल्या वृत्तीत रमून जातात. पण इथं एकांताचा अर्थ आपल्याला महर्षी नारदाने सांगितलं, भक्ता एकांतीनो मुख्य हा. एका देवाशिवाय दुसरं मनात काहीच न येणं, इतर जे काही असेल त्याचा अंत करणं, एका देवाचंच प्रेम कायम ठेवणं. घर आहे, दार आहे, बाकीचं काय असेल हे सगळं प्रेम काढायचं, त्याचा अंत करायचा आणि एका ईश्वराचंच प्रेम करणे ते नाही आता देवाविन काही.
याला एकांत याला संतांनी म्हटलं. म्हणून भक्ता एकांतीनो मुख्य हा महर्षीने सांगितलं. असं एकांतशील ज्याच्या गवळणीचं अंतःकरण होतं, घर होतं, ते घर पाहिलं भगवंतानी आणि गेले त्या घरामध्ये. घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. आत गेल्यानंतर प्रश्न पडला. कधी कधी काय होते, चांगलं काम करताना सुद्धा अडचणीत येते मनुष्य, काय करावं काही कळत नाही. पुढं अड आणि मागे वीर अशी अडचण येत असते. आता हे सगळे लहान लहान गोपाळ दही दूध खायला तर आले, पण शिंकत वर शिकेला ये गोपाळ म्हणायला लागले, अरे प्रभू मला माहिती असतं तर येतानाच एखादी शिडी नाही तर स्टूल घेऊन आला असतं. अरे म्हणले वेड्या, चोरीला जाताना शिडीने स्टूल घेऊन जात असतात काय? मग म्हणले नाही ते आणायचं तर हे कसं काय करायचं? म्हणले तसं नाही, वेळेवर डोकं चालवायचं. जे लोक तुम्ही दिसल्याबरोबर मुजरा घालतात आणि दिसल्यानंतर पाठीमागे फिरतात, तुम्ही डायव्हर्शन करा. त्यांच्या समोरून जाण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यांच्यात राहण्याचाही प्रयत्न करू नका. कालाये तस्मै नमा. काल बदलला की माणसानं बदललं पाहिजे. परंतु एखादा म्हातारा 90 वर्ष झाले, नातू पंतू झाले, तरी यांना काही डोकं नाही, यांना काही कळत नाही. त्यांना डोकं आहे म्हणूनच ते असे करतात. म्हणून आपण कालाच्या मानाने बदल. म्हाताऱ्याने कानाला हात लावले तेव्हापासून जेवायला बसला तर मीठ कमी झालेलं सांगायचं नाही. थंडी असलं तर थंडी वाजते म्हणून म्हणायचं नाही. जसं दिलं तसं खायचं, जसं ठेवलं तसं राहायचं. असे म्हणून माणसं कालाबद्दल बदलत नाही म्हणून त्रास होत असते. बरं तुम्ही किती दिवस तुमचं सगळं टेमामेरूत राहणार? आज उद्या परवा हा सगळा परिवर्तनीय सगळा संसार आहे. सगळा हा ईश्वराचा खेळ आहे. परिवर्तन. आता तुम्ही जन्माला आले तर वेगळाच होता, तरुणपणात वेगळाच होता, म्हातारपणामध्ये वेगळाच होता. म्हातारपणात असं वाटते तोच का? हा म्हणले तोच आहे. मग कसा दिसतो हा माणूस? काही राम नाही राहिला पाहिजे. मग हे सगळं बदल आहे, निसर्ग आहे. म्हणून आपण आपल्या वृत्तीने बदलणं याच्याकरता असतं सत्संग आहे. नाही तर माझं कबाड वज काय हो. आता नेवासाला एक मनुष्य होता, आता नाही दिसत. तो स्टँडहून निघाला की ते गणपती मंदिर तिथपर्यंत जायचं. कपडे काढे खुट्ट, कागद हे घे, अमुक घे, तमुक घे, भलं मोठं गठोळं बांधायचं आणि डोक्यावर घ्यायचं आणि गणपती मंदिर पाहून पुन्हा स्टँडपर्यंत जायचं. काही कोणी त्याला पैसे दिले होते का? पैसे दिले नाही. मग काय फायदा आहे का नाही? बरं चोरून न्यायचं, चोरून काय नेणार काडी कचरा? मग डोक्यावर काय घेतो हा? मग हाच तर सगळा भ्रम आहे. नसलेलं डोक्यावरचं काढायचं ते डोक्यावर घ्यायचं. आणि हे सगळं होण्याकरताच हे सगळ्या जयंत्या असतात, पुण्यतिथी असतात, यात्रा महोत्सव असतात. यात्रा आणि जत्रा 2 प्रकार आहेत. जत्रा सांगते जा आणि तरा. आमच्याकडे तरण्याचं साधन नाही, मारण्याचं साधन आहे. यात्रा सांगते या आणि तरा. यात्रेमध्ये गेल्यानंतर कीर्तन, भजन, पूजन हे सगळं, त्याच्यामुळे माणसाचं मन बदलत राहतं. तसं माणसाचे मन बदलते. कीर्तनाला आला आणि जाताना पाहिलं तर त्याची चप्पल फाटली होती, बाटाची घालून गेलं, बदललं मन. रामदास स्वामीने सांगितलं चोरटे लोक चोरून नेती पादरक्षा. हे बदलणं वेगळं, वृत्ती बदलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे गायक वादक मंडळी आपल्या ते सरगम सगळं वाजवतात. शेवटी तुम्ही बघा मग येऊन झालं काय झालं काय अजून म्हणलं आम्हालाच ताळ कळला नाही तर तुम्हाला काय सांगावं. आमचे बाबूराव डोरे स्वामीचे शिष्य होते. पक्का महाराष्ट्रात 1 नंबर. आता त्यांच्या भाषेत मला काही बोलता येणार नाही. मग सांगत होते ही मोठी धुरंधर मंडळी आहेत. आपण त्यांच्या
विचार लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मी हे सांगत होतो की म्हटलं ते पेंजा म्हणतो बाबा देवा आपली चूक झाली, हांडी तर वर आहे, म्हणले वेळेवर आपण विचार केला पाहिजे. आता समजा उदाहरणार्थ प्रसंगात तुम्ही इथं आलेत, यायचंच नव्हतं एखाद्याला, तो आला आणि त्याला अशी बिडीची तलप लागली, काय करावं, उठता येणार काही सांगता येणार. आणि मग त्याने काही भजन सुरू व्हायचं वाट पाहिजे आणि कीर्तन हां विठ्ठल विठ्ठल म्हणा, याला वाटलं जमलात. विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले, त्याने आपल्या पोटाला हात केला, शेजाऱ्या माणसाचं माझं पोट लय दुखून आलं म्हणे. मग दुसरे म्हणतात जा जा लवकरचा भजन चालू आहे. मग गेलं भजन, तिकडे गेल्याबरोबर त्याची बिडी ओढली की बसलं सगळं त्याचे मित्र गेले बाहेर, कीर्तन खाली बाबा कसं गेलं, कसं डोकं लावलं म्हणले. चौकदार उठू देत नव्हता, बाकी कोणी उठू देत नाही, आलं की नाही बरोबर. मग असं डोकं लावून हे तर करता येतं की नाही आपल्याला. पण जेवढा प्रसंग आहे त्यावेळेस ते सगळं करणं. तर गोपाळाने सांगितलं आता काय करा, भगवंताने सांगितलं विचार करायचा नाही, ये इकडे पेंद्याला बोलावलं. त्याच्यावर वैज आहे, त्याच्यावर वाकड्या आणि वर भगवान होतो तिघांचे मी. तिघाच्या वर भगवान गेले, तिन्ही गुणाच्या वेगळ्या त्यालाच देव म्हणतात. तमगुणाचा त्रास आहे, रजगुणाचा त्रास आहे, सत्वगुणाचा काय, मी चांगला हा एक अभिमानच असते. वाईट आहे हे तरच आहे, पण मी चांगला हा अभिमान सुद्धा आपल्याला बाधक ठरत असतो. म्हणून तिन्ही गुणाच्या वर असते त्याला देव म्हणतात. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा आपण रोज आरती करतो की नाही. मग तिघांच्यावर भगवान गेले. दही दूध खायचं तेवढं खाल्लं, वाहती त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा, आणि सगळे गोपाळ तृप्त केले. तुझी संगती झाली आमची, निश्चिंत झालं. आता काहीही करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही भगवंताच्या संगतीमध्ये. आता तुम्ही निश्चिंत राहण्याकरता जेवढं करतो आपण तेवढी चिंता वाढते. हा व्यवहारातला भौतिक सगळ्या प्रसंगातला हा एक भागच आहे. म्हणून जे करायचे ते आत्महिताकरता आम्ही प्रसंगाला म्हणजे बोलत असतो. आम्ही ते लता दिदीचं जे आलं होतं ना मोबाईलवर, ते आम्ही असं छापून ठेवलेलं आहे काय काय. लता दिदीने सांगितलं की मी जगभर फिरले, सगळ्या विमानातून प्रवास केला, पण आता मला उचलून चालायला 2 माणसं लागतात. माझं घर माझ्या हिशोबाप्रमाणे राजवाडा आहे, पण मी आता 10 बाय 10च्या दवाखान्यातल्या खोलीत आहे. माझे पैसे बँकेत कितीतरी आहेत, पण आता माझ्याजवळ 1 पैसा सुद्धा नाही. मला साड्या एवढ्या येत होत्या म्हणले देश विदेशातून, पण आता ते दवाखान्यातलं काय म्हणतात ते घातलेलं आहे मी. महिलांना घालतात ना ते जग्यासारखं. आता माझ्या अंगात ग्राउंड आहे म्हणलं. ग्राउंड नाही काय ग्राउंड शब्द मागे पडा, तुम्ही घ्या सुधरून. हे सगळं, आणि मला रोज माझे केस विचारायला 40-40, 50-50 महिला राहायचे. आता माझे केस नुसतं धरायला, माझ्या डोक्याला केसच राहिले नाही. खाण्याकरता म्हटले मी नाही तर सगळ्या 5 हॉटेलमध्ये मोठ्या हॉटेलमध्ये खातो. आता फक्त दिवसातून उगं काहीतरी एवढा भाताचा गोळा नाही तर तेही नाही, एवढं फक्त आता माझं सगळं जीवन आहे. म्हणून आपण सावध व्हा. तर दीदीने सांगितलं बरं का, तुम्हाला काय करायचं ते करा, तुमच्यावर जर पाळी आली तर माझ्यासारखं होईल. आता तुम्ही सुधरसान, पण आम्ही तर कधीच सुधारणार नाही. सांगणारा कधीच सुधरत नसतं. पुन्हा 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 माझं कबाळ ओझं ह्या वृत्तीने आपल्याला हा त्रास होत राहतो. हे गोपाळ तृप्त झाले, आणि तृप्त झाल्यानंतर भगवंत म्हणायला लागले आणखीन काही आपली घेण्याची इच्छा आहे. म्हणले प्रभू आता जागाच राहिली नाही, आणि निघणार तेवढ्यात त्या गवळणीने हे सगळे गोंधळ त्याच्या कानावर गेला. आणि आपल्या मैत्रिणीमध्ये ती गप्पा गोष्टी करत होती. आपल्या घरात कशाचा आवाज आहे म्हणून ती पळत आली.
ती घराची मालकी येऊन राहिली म्हणून हे गोपाळ भगवंतासह दुसऱ्या दाराने निघून गेले. तर गवळण आपली आपली मैत्रीण एवढी गडबडीने का गेली म्हणून तिच्या मैत्रिणी तिच्या पाठोपाठ आल्या आणि सगळ्या मिळून घरात प्रवेश केल्यानंतर घरात कोणी नाही, पण सगळी नासाडी झालेली दिसली. गवळणी पाहायला लागल्या, सगळ्या दुधाण्या दूध ठेवायचे जे खापराचे भांडे ते पालथी घातलेले, फुटलेले, काही दही दूध वाहून राहिलं. पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी. पाहिल्याशिवाय कळत नाही. काही काही रोडवर सिग्नल असतात, लाल लाईट लागला थांबायचं, हिरवा लाईट लागला तर मग चालायचं. पण काही ठिकाणी लाईट नसतात, फक्त थांबा, पहा आणि जा एवढं लिहिलेलं असतं. आडवं काही वाहन येते का थांबा, काही नसेल तर मग पहा आणि मोकळं असेल तर जा, असा त्याचा अर्थ आहे. इथं सुद्धा त्या गवळणीचा जर आपण विचार केला तर या गोपाळांचा विचार जर केला तर गवळणीबद्दल आपण सांगून आलो की त्या पाहायला लागल्यात, पाहिल्याशिवाय कळत नाही. पाहतात ह्या सगळ्या दुधाने रिकाम्या. काय झालं असेल, कसं झालं, एखाद्या वेळेस काय झालं की बरोबर काही काही माणसं पूर्वी आपली जुने माणसं होती, आता ती कुत्रं वगैरे सगळे असते पोलीस लोकांची. मग ते माग काढायचे, माग एवढे एवढे टिपूर करायचे, काही काढी म्हणजे मोजवत मोजवत जायचे, बरोबर माग काढायचे. आता सगळे डांबरी रस्ते झाले, गाडीनं येतात आणि हेलिकॉप्टरनं जातात, आणि काय माग काढायचं, मागच काढता येत नाही. आता कुत्रेसुद्धा वास घेत घेत जातात आणि कुठंतरी थांबतात. हे आता सगळं बदल झाला सगळा, आणि त्या बदलामुळे या सगळ्या अडचणी आहेत. पण ते गवळणी हुशार होत्या. म्हणजे एवढी नासाडी कोणी केली, चोर म्हणावं तर तो घेऊन गेला असता. एखाद्याच्या तिजोरीत पैसे असावेत, भरपूर गोष्टाचं पेमेंट झालं, काय कोणाचं तरी काही आलेलं होतं 10-5 लाख. पण चोर आले रात्री 3-4, एवढं मारलं, हात मोडला, डोकं फोडलं, सगळं झालं. पण एक पैसा घेऊन, खिशात नोटा होत्या काही, त्यातलं एक नोटही नाही नेली. आणि मग दुसऱ्या दिवशी आली पोलीस मंडळी, ते हुशार असतात काय काय असतं. म्हणले काय झालं, मग रात्री चोर आले. तर बरं काय झालं, काय किती नेलं चोरून, काय नेलं ऐवज, म्हणजे चोरून तर काहीच नाही नेलं, खिशातले पैसे तसे झाले. मग काय झालं म्हणले, मारलं खूप. मग म्हणले जवळचीच आहे ती, ज्या अर्थी मारलं काहीच नेलं नाही, हे जवळचे, लांब शोधायचे नाही, बरोबर शोधून काढलं. ज्याला न्यायचं ते खोट्या बंदुकीचे धाक दाखवतात आणि घेऊन जातात. मग हा जसा अंदाज असते तसा त्या गवळणी अंदाज काढला. ज्या अर्थी खायचं तेवढं खाल्लं, नासाडी केली ना, मग तो त्या दुसरा कोणीच नाही, दुसऱ्याच्या नासाडी. अन्नाची आपोरे नलते नन्नाची आपोरे मनती नंदाची आपोरे आती तोरी केली खरे, आती तोरी केली खरे म्हणते नन्नाची आपोरे, म्हणते नन्नाची आपोरे. आजी तोरी केली खरे, आजी तोरी केली खरे, मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे, मनती नंदाची आपोरे, आजी तोरी केली खरे, आजी तोरी केली खरे, आजी तोरी केली खरे. बाकीच्या गवळण म्हणलं का ग, जिभेला हाणणं म्हणून काय बोलते का, नंदाचा मुलगा राजा युवराज आहे तो, आणि त्याच्या घरी 9 लाख गायी आहेत. एवढं असून तर तुमच्या घरात येईन का दही दूध चालायला, काही बोलायला लागलं. मग त्याची तिसरी गवळण म्हणायला लागली, दुसरा असता आता खाऊन ते घेऊन गेला असता. मग ज्या अर्थी नासाडी केली ना, त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. पक्का अंदाज आला.
हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे यांना परकीच्या ताब्यात द्यायला कारण कोण? सगळी जवळचीच माणसं. हा इतिहास सगळ्याला आपल्याला माहीत आहे. म्हणजे जसे अंदाज राहतात त्याप्रमाणे त्या गवळणीने अंदाज केला. तया विन नासी नोहे दुसऱ्या, त्यांच्याशिवाय नासाडी कोणी करू शकत नाही. पण ती एक गवळण म्हणायला लागली, बरोबर आहे तुमचं दोघीचंही म्हणणं, पण माझं म्हणणं तर ऐकणार की नाही? तो जरी राजाचा मुलगा युवराज आहे, पण तो आपल्या घरात कसा काही मोठं? असं कधी झालं का? शिंदे साहेबांचं किंवा देवेंद्र साहेबांचं, पवार साहेबांचं मुलगा आला म्हणले, कसं काय नाही जेवण करायचं तुमच्याकडे? अरे बोलवून येत नाहीत ती मोठी माणसं, मग कसं काय तर तिथं म्हणलं? तेव्हा आपल्या घरात यायला कारण आपली कार्टी आहेत, ही मेली कार्टी. मेली कार्टी आपली होती ना. असं कधी कधी आता प्रसंगाला आमच्या बोलत असतो. नवीनच एक विवाह झाला, पण सासूचा स्वभाव जरा इथल्या सासू सोडून जरा खटूस होता. खटूस. कितीही चांगला स्वयंपाक केला की तरी बोलायचं, कितीही चांगले कपडे धुतले तरी बोलायचं, काय झालं तरी बोलायचं. पण त्या सासूच्या वयाची तिची शेजारची मैत्रीण होती. काय झालं का माहिती का? मग त्या मैत्रिणीला असा लागला, का गं म्हणले लग टच बोलते. अगं म्हणले तुझं लेकरू नसतं तर ते दुसऱ्याची पोरगी आलीच ते का आपल्या घरात, आणि तुला लय सांगता येते म्हणे. पहिल्यांदा तर म्हणले तुझी चूक आहे. तसे ती गवळण म्हणायला लागली, त्या देवाला कशाला दोष देता? ही मेली कार्टी होती ना आपली त्यांच्याबरोबर. पेंद्या सुदाम्या वैजा हे होते म्हणून तो या घरात आला. तसं कसं? महाराजांना आणखीन आपल्याला सांगायचं आहे की ईश्वराच्या प्राप्तीकरता सर्व वृत्तीने मरावं लागते. अंतर्वाय जे जे काय असेल ते. आणि असं सगळं झाल्याशिवाय आपल्याला मग हे हिरवळ, जसं पाणी झाडाला दिलं की ती मरून जाते, चिरून जाते, पण झाड टवटवीत होते. तसं संतांनी हा परमात्मा नामरूपात गुणात कुठंच नव्हता, रंग नाही रूप नाही वगैरे, पण तो सगुण साकार केला. करुणी खडे हरिदास. खडे म्हणजे कष्ट केले, प्रयत्न केले, तपश्चर्या केली. सवे तुक्या मेला तेने अगुणात असलेला परमात्मा तो गुणात आणला. प्रभूच्या अशा सगळ्या एक लीला आता गोकुळामध्ये सुरू झाल्या. भगवान पेंद्या सुदामा यांच्या संगतीमध्ये आज या घरात, उद्या त्या घरात गवळणी कंटाळल्या आणि यशोदेकडे गाराने घेऊन गेल्या. यशोदा आई गाराण्याला कंटाळली आणि कृष्णाला सांगितलं की कृष्णा, मी तुला सक्त ताकीद देऊन सांगते, कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या बोला. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी गोभाट उठला, पाठ तयाचे फोडू नको. चला गवल्या घरी गोभाट उठला, पाठ तयाचे. म्हणतात की प्रेमाने हातावर पाठवून हात फिरवते, कधी कधी त्याच हाताने धबाकाही देत असते. सद्गुणाचं कौतुक करते आणि दुर्गुणाला ताडण करते, ती आई असते. आईने कान पिळला, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. अरे सगळ्या गोकुळामध्ये बोभाटा सगळा झाला की हा आमच्या घरात येतो, दही दूध खातो, नासाडी करतो. आणि हे जर तुझ्या वडिलाला माहिती पडलं तर तुझ्या वडिलाचा स्वभाव म्हणजे नंदबाबाचा स्वभाव रागीट आहे. अरे तुला ताडण करतील बाबा. आता आईने जर एखाद्या मुलाला सांगितलं, मुलगा सांग सांग सांग, मला माहित आहे ते रात्री कुठे पडलेले असतात. मुलालाही माहित आहे काय, मग आई त्या वडिलाचं नाव सांगतच नाही आईच. मग रागीट पिता, रागीट तुझा नंद पिता हा मार तयाचा खाऊ
आता मारणं केलं नाही कोण. शाळेत सुद्धा आता शिक्षक लोक कोणी असेल तर त्यांना माहीत आहे, सगळ्यांना सांगितलं मारायचं नाही, जातीवाचक काही बोलायचं नाही, आणखीन काही करायचं नाही. काय काय बरं आहे, मग काय शिक्षण काय त्यांना 10वीपर्यंत परीक्षा घ्यायचं नाही, बरं आहे तसंच द्या ना सर्टिफिकेट. मोठ्याचं तंत्र मोठ्याला माहीत, आपण कशाला पंचायत करायची. पण आलं जरा माफ करा, प्रसंगानुसार सगळ्या मोठ्याने काम करावे लागतात. तुझे वडील रागीट आहेत बाबा, तुला त्रास देतील, पण भगवान काही ऐकणार. मग आईने विचार केला, ज्या एवढं सांगतो त्यावरती का ऐकत नाही. मग जुन्या जुन्या म्हाताऱ्या असं ना काय झालं की मग ते थाळा आणायचं पितळीचा, आणि त्याला मग ते पहिले पैसे होते ते चिटकवायचे. गणपतीने धरलं का तो पैसा भर दिशे खाली पडायचा. खंडोबाने धरलं काय भर दिशे खाली. अमक्यानं धरलं का, ज्या देवाचं नाव आलं तो ते लागून लागून हाताच्या कामाने चिटकायचं थोडं. विठाला विठाला. यशोदाला सांगले म्हणले, ज्या अर्थी सांगून ऐकत नाही याला कोणत्या तरी देवानं धरलं. आता हे बोलायला आमचे कैलासगिरी बाबा पाहिजेत किंवा माऊली पाहिजे आपल्या आप्पा आपेगावचे. आता आम्हाला नाही एवढं बोलता येणार. हे धरणं पळणं असं जाऊ द्या. हा बाजार आहे ईश्वराचा, त्याला आपल्याला काही थांबवणं शक्य नाही. मग हे सगळं सगून पाहता नाव आलं, सगळ्या देवाचं नाव आलं. मग गणपतीचं नाव, गणपतीनं धरलं का चिकटला पैसा. मग ते मला म्हातारा तुला तर म्हणत होती याला कोणतरी देवानं धरलं. हा मुलगा चांगला आहे पण असं का करते, याला कोणतरी देवा. बरं, मग आता गणपतीचा नवस केला पाहिजे. देवाने सांगितलं काय सांगावं आता, काय घरीच आपल्या सगळ्या खेळखंडोबा करून आले. पण म्हणलं आपण जर नाही काही केलं तर देवाला कोणी मानणार नाही, म्हणून थोडंसं थांबलं पाहिजे. काही गोष्टी करता थांबावं लागतं. एकदा सगळं पाणी मुरू दिलं की मग कुठं पाणी मुरलं हे लक्षात येत, आणि सगळं मग करायचं. एकदम जर केलं तर ते त्याचं जखम होते, काहीतरी त्रास होत राहतो. याने सगळ्यांनी विचार केला, आता काय केलं. भगवंताने म्हटलं आता आपण थांबलो पाहिजे. एक मास देवे खोडी नाही केली, प्रचितीत वाली यशोदेशी. ज्या महिला येत होत्या त्याला यशोदाई म्हणे, बघ तुम्ही म्हणत होते बरोबर. पहा गणपतीने धरलं होतं माझ्या कृष्णाला, आणि आता बघा कसा शांत झाला. महिनाभर झाले काहीच करत नाही, कोणाच्या घरी सुद्धा जात नाही. मग आता गणपतीचा नवस पुरा करायचा. शिवावर गणपतीचं मंदिर, मग 2-4 ब्राह्मण, बाकीचं साहित्य. आता तिथे काय राजा झाले, तिथे वैभव सांगायचे. 2-4 शिपाई सगळं निघाले. मग तिथं गेल्यानंतर आता देवाने विचार केला की एवढा दिवस थांबलो, पण आता गणपतीची हजेरी घेतली पाहिजे. म्हणजे पूजेच्या पाण्याचा जो तांब्या होता तो दिला सांडून भागवत नाही, पायाचा धक्काला. आई म्हणे, कृष्णा काय झालं. म्हणले, आई माझा धक्काला. बरं बाहेर वाड्या म्हणलं, मी भरून आणते तांब्या, थांबित. म्हणले, मी थांबतो. हे लाडू आहेत म्हणले, इथं मोदक उंदीर येतील. म्हणले, आता इथं बोके असणार इंद्र कसे. आता वेगळं आहे, उंदीर दिसला की बोक्या पडून जाते. काल वेगळा झालेला आहे. शिडी आली की वाघ पडून जाते. नाथ बाबांनी त्याचं कसं असलं, वडचिनीचे पाणी आळे असे गेले, खालून पाणी वर वाहायला लागलं. म्हणजे कसं काय वाहते होते. वादळ जर असेल तर काही वेळ काय होत नाही, खालचं पाणी वर जात असतं. मग गणपती बाप्पा बाकीचे सगळे बाहेर होते. गणपती बाप्पाला घेतलं पट्ट्यावर. म्हणजे काय गणपती बाप्पा, मी आतापर्यंत ज्याच्या खोड्या केल्या हे खोड्या आहेत का धर्माचं रक्षण आहे. म्हणले, प्रभू माझं काहीच म्हणणं नाही, तुझ्याच आईने ठरवलं. म्हणले, आई कोणाची आहे. म्हणले, तुझीच आहे. हे मोदक कोणाचे आहेत. म्हणले, तुझेच आहेत. मग मोदक माझे, आई माझी, तुम्ही किती तिसरे कशाला आले. उचला म्हणले एक मोदक टाका माझ्या तोंडात. आता ज्याला सगळं फस्त करता येते त्याने ते मोठे हराभर सगळे मोदक खाऊन टाकले. आई येईपर्यंत काहीच नाही. कृष्णा मोदक काय झालं. आई म्हणले, खरं सांगू का, तुझी शपथ घेऊन सांग, मी जगलो कसं मलाच कळत नाही. इतके मोठे उंदीर आले आणि एक मोठा ढेरीवाला बाबा त्याच्यावर बसलेला होता म्हणे, आणि सगळे मोदक मला घ्या सुद्धा नाही म्हणले.
आता आईने म्हटलं कुठं नादी लागायचं म्हणले आता मी गुळ खोबरं आणते आणि गणपतीचा नवस पुरा करेल. म्हणले जा आणायला गुळ खोबरं. आता तुझ्या देवाचं खोबरं नाही केलं तर मग काय. हे धर्माच्या रक्षणाकरता स्थापनेकरता रक्षणाकरता भगवंतानी क्रीडा केली. अशा एक ना एक क्रीडा एक महिनाभर भगवंताने काय केलं नाही. पुन्हा खोड्या सुरू झाल्या. आई कंटाळली आणि म्हणले उद्यापासून आता गाई घेऊन जा. आई मी आता तुझी इच्छा आहे ना उद्या मी सगळ्या गाई घेऊन जाईल. पेंद्या सुद्धा मी व्हायच्या वाकल्या. त्यावेळेस मोबाईल नव्हते परंतु त्या मोबाईलला असं सगळं होतं. एका क्षणात असलं तेही माहीत होते नसलं तेही माहीत होते ना आईचं नाही होऊन जात. पंतप्रधान बऱ्याच वेळेस सांगतात की याचा जास्त वापर करू नका पण वापर केल्याशिवाय राहू नका. ज्याच्यामुळेच आनंद असेल सगळ्यांचं चांगलं होत असेल आपलं चांगलं होत असेल अवश्य जगाची माहिती घ्या. पण आपणास इतरांना जर तुम्ही दुःखात टाकत असाल तर ती माहिती घेऊन करतात तरी काय. मोबाईल जरी नव्हते तरी एकेकाला निरोप दिला. उद्या भगवान गाय घेऊन जाणार. मग सगळ्यांनी आपापल्या गाय सोडल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्या गाय घेऊन गेले आणि वृंदावनामध्ये अनेक प्रकारचे खेळ केला मांडीला केला मांडीला भांडण करा पण ताला स्वरात करा. घराच्या बाहेर जायला नको. तुमच्या संघटनेच्या बाहेर जायला नको. नाही तर परकी माणसं टपलेलंच आहेत. तुमच्यात थोडा भेद दिसला की तुमचे पहिले पुन्हा 800 वर्ष पुढे येतील आणखीन 10,000. परंतु आता तय बाळा किंवा मै बाळा. त्याच्यामुळे हे सुंद उपसुंदी मगाशी बोलून गेलो. त्या सुंद उपसुंदीमुळे सोन्याची द्वारका समुद्रात विलीन झाली. म्हणून हे गोपाळ सगळ्या प्रकारचे खेळ खेळले. आता पेंदा म्हणतो देवा भुका लागल्या झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. खडकी सोडलेला मोठा आजेचा दैकाला गोमोठा. खडकावर बसले आणि सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. भगवंतांनी सगळ्याचा एकत्र केला त्याचा काला केला आणि त्या गोपाळांना काला वाटायला लागला. हे सगळे अन्नदान करणाऱ्या भक्तांची सगळी आपल्याला विनम्र प्रार्थना आहे. सुरुवातीला बोलून गेलो सगळ्यांची नावं घेतली. खूप खूप ज्यांनी त्याने आपापल्या विभागामध्ये खूप कष्ट घेतले. तुमच्या कष्टाबद्दल अधिक काही बोलता येत नाही. बाबाच त्याच्याबद्दल आपल्याला काय त्याचा मोबदला देत राहतो. आणि अशीच भावना अशीच श्रद्धा
आपण कायम ठेवावी आणि बाबांच्या विषयी देवाविषयी असलेला हा श्रद्धाभाव असा वृद्धिंगत करत राहावा. रात्री स्वामीजींनी आपल्याला बरंचसं सांगितलं, तेही आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि सर्वांचे नाव घेतले म्हणून आम्ही काही पुन्हा नाव घेतले नाही. नाव घ्यायला ओखाना येत नाही. आता काय, आता हे आपलीच मंडळी आहेत, पण आपली म्हणजे कधी कधी दुसरीच समजावे लागतात. म्हणजे पखत एकमेकाला बनवतात, काय असं करतात काही. त्याचंच नाव घेतलं, पण आपलं नाव कुठं घेतलं? त्याच्यापेक्षा नाव न घेणं बरं बाबा. बस सगळे गायक वादक सगळीकडे तो आजाराचं मला वाटलं देवगडला होणार नाही, पण फार मोठी खरूच झाली. म्हणजे खरूच माणसं पाहत नाही, पाहुणारवाना पाहत नाही, नुसतं असं करत असतं. असं काय करतं म्हणले, विनाकारण खाजवते म्हणले, त्याला खरूच झाली. असं बरं, मग काही औषधोपचार करा ना. बरं डॉक्टरला बोलवा, मग होऊन जा. हे सगळं होतं आहे. जड वाटत असेल तर माफ करा. आपण आज आम्ही असे बोलून गेलो, आज उद्या नसेल, पण बाबा कायम आहे, बाबांचं स्थान कायम आहे. आम्ही आहोत, स्वामी आहेत, कधीतरी कोणीतरी सगळे बदल होत राहत, पण आपल्या स्थानाविषयी, आपल्या श्रीगुरूविषयी आपल्या अंतःकरणात जी श्रद्धा आहे ती माणसाच्या मतभेदामुळे नष्टभ्रष्ट करू नका आणि आपण श्रद्धाहीन होऊ नका, एवढीच प्रार्थना आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आते समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज श्री 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 समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करायचंय. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज 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 समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज श्री 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 समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज. वंदना हरी पंढरीनाथ भगवान श्री समर्थ सद्गुरु